हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ. तर झालं का चहा पाणी? आमचं तर काय अजून झालं नाही. इथं आल्यापासून आपलं निवांत. दादाराव बसलाय आपला तिथं, हाय का. ताई साहेबीन करते ते आपल्या चपात्या, आई साहेबीन घासते ते भांडी. मी इथं असं आणि गेल्या बारीनं मी आलती तर ह्याची लिंब बघा, अयो पडली होती काय आता दगडात. ह्याची लिंब लयच बारकी होती का नाही, तर आता बघा किती मोठी झाली ती. हे असं आपली गुर ढोर माझी शेरड आहे बघा इथं. आता कोणाला माहिती नसतं तर सांगते अजून. आता बघून जाताना चाललंय नियोजन आपले शेरड न्यायची. हो काय होतंय काय नाही, काय होतंय निघून पण तर कोणी खाल्ली कोणी चोरट्याने नेली झालं. तिकडलं बी गेलं आणि तिकडलं पण गेलं, त्याच्यामुळं मग काय नाही. काही फुलं नाही कसले लिंब लागले ते. तर कुणाला मुळ्यात असलं तर बघा यानं एक एक लिंब पिळलं का तर राहतं येणं. तर नुसतं काय मुळ्यात म्हणते मुतखडा, मुतखडा मुतखडा तर आई तर हसते. हो का कसं घसच्या घस लागले ते मारते. हाय का कसं आहे. आधी तिकडं होतं तिथलं तुटलं आणि हिथं आलं तर हात तर मरणाचा दुखतो या तरी तसलं ते भावाने तसलं काय म्हणायचं कृषी अधिकार मध्ये नाही का ते घरच्या घरी केलेलं झाड, तर ते आहे काय त्याला म्हणते ते रामफळ का सीताफळ कधी रामफळ सीताफळ सीताफळ आहे. तर प्राजक्ताची फुलं तर किती बी पडले ते किती सगळे पडलेलेच आहेत. ते तर कपडे जे धुवायचे ते अजून जरा गुर ते असल्यावर वेगळंच असतं आहे का. हे मारते का हे मारते मग आपल्याला कशाला मारेल. तर चला हा. तर या घराचं काम राहिलं जे राहिलं सकाळ सकाळ वडिलांनी आणलं हे शेरडांना मकवान विकवान तर करडव काशी खाते ते मुत बितत नाही ते त्याच्यावर. तर आमची खेड्यातली भाषा आहे बरं का. जसं असं तसं समजून घ्या, नाहीतर झाले असलं काम एवढं मोठा ही म्हणजे हॉल केला आहे आता. पण काय काय करता तेच वडील आजारी पडलं होतं त्याच्यामुळं राहिलंय सगळं तसंच. तरी तास आपले काटे पेस्ट आहे हो त्या कोपऱ्यापासून जे आहे ते इथपर्यंत खोली मोठी मोठीच्या मोठी आहे. तर असं 10 पत्र्याची खोली आहे. इकडून असं असं आडवं 10 पत्र पूर्ण निम्यातलं म्हणजे 2 खोल्याचं एकच खोली केली कारण का माणसं ते आपलं आले म्हणजे येतात. तर बारका भाऊ तर गेलाय गाडीवर, मोठा गेला सकाळ सकाळ पुण्याला, त्याला ड्युटीवर जायचं होतं ती गेला. तर आहे ना मला नटवलंय बघा का असं. मी म्हणलं तिला वाळले फुलं मोठे आहेत तर घालून ती तर घातले ते असं गळ्यातलं ते जाऊ दे आता. चहा ती काय पिले ना, चहा ती पिते बघू. तर आईनं काही सकाळ सकाळ बनवलंय बघा. इथं चपाती आणि इथं कारलं. तर आमच्या कारलं म्हणजे ते रेसिपी कधी केली काय माहिती, मी झोपेतच होते लवकर उठते. रात्री केलंय का काय माहिती, मी माझ्या खेळात नाचत होते तर दाखवायचं होतं पण मी इथंच नव्हतीच तर कसं दाखवावं. आधी चिरलेलं ते त्याचा हिरव काढला होता तर ती शिजवून भिजवून काही येत नाही, डायरेक्ट ह्याच्यातच लसूण काय माहिती कशी करते
पण पाणी बिणी कधी ओतत नाही, कधी शिजवत नाही, डायरेक्ट टाकते. पण कधी कसलंच कधीच कडू होत नाही. काय माहिती चव तर लय लागतं. मग आमच्या आईची मला फक्त हातची खीर, कारलं एकदम भारीच. तर मी आता खीर करायला लावणार आहे, पण संध्याकाळी तांदळाची खीर. तर बघू तुम्हाला रेसिपी दाखवीनच मी कशी करते कशी नाही ते. त्याच्यामुळे मला लय आवडते. मी किती वेळ करण्याचा प्रयत्न करते, पण काय भारी होत नाही. पण तेवढ्यात नंतर होती. पण आईच्या हातासारखी चव कुणालाच नसते, आहे का नाही? खरं आहे का नाही? किती बी आपण मोठं झालं, आपले लेकरं लग्नाला आले तरी आई ती आईच असावी. त्याच्यामुळं मला खास मी काहीतरी खायसाठी आली बघा इथं. मला ध्यान झालं करा खिरीचं, कारल्याचं, मी इथे येते. तर कधीतरीच येते वर्षातनंच एकदा, सारखं सारखं येत नाही. पण खाऊ वाटतं. तर कोणाला खाऊ वाटतं आईच्या हातचं, कोणाला सांगा मला नक्की कमेंटमध्ये बरं का. तर आता कसं बघ, आता घेते खाऊन एवढं, आणि कसं झालंय ते पण सांगते. तर मी कधी इतक्या लवकर जेवत नाही, पण इथं कसं निवांत आपलं. काय माहिती मला इथं आलं का काम करू वाटत नाही, लय जीव आळसूनच जातो. आणि तसं आहे मला काय वाटण्याला माझ्या ठेवतच नाही काम. तर आता मी फक्त कपडे धुणार आहे. तर खाऊन दाखवते तुम्हाला कारलं कसं झालंय कसं नाही. सगळ्यांनी या बरं का कारलं खायला. ज्याला कोणाला आवडत नसलं का नाही कारलं, ते सुद्धा म्हणते खरं खरं खरंच आपल्याला लयच भारी झाले. तर असेच करते आमच्या आई. आणि त्यात काय नाही, मी तर तिकडं असल्यावर लिंबू ते टाकत असते. काय नाही, नसते हिरवी मिरची, लसूण, शेंगदाण्याचं कूट आणि जिरे आणि हळद, मग संपलं एवढंच. पण एकदम भारी लागतंय. ताईला नाही कटाळा येत कशाचा कामाचा, मला इकडं आलं का कटाळा येतं. तर प्रत्येक लेकीचं तिचं असतंय. तर आई चालली शिरडं घेऊन आता जा. तर दादा बाई आपल्या महागा लागलाय. रातच्या बसून म्हणतोय आयचं आपण जाऊ शिरडं घेऊन. पण काय बी म्हणा बघा ते कुत्रा आता तिकडे दिसना. रात्री आईनं मकाच्या भाकरी गेल्या, तर त्या कुत्र्याला चपाती नव्हती, तर सकाळ सकाळ दिवस व्हायला आधी चपाती केली, त्या कुत्र्याला टाकली. टाक म्हणजे भुक्याचला या काय करायचं काय नाही. मग इतके जनावरावर माया करते म्हणलं, माणसावर किती करत असेल त्याच्यावर विचारायला. तर काय आपला येडा दादा काय म्हणले सकाळ सकाळ असतंय का? तर या खरंच कारलं खायला एकदम भारी झाले बा. तर चला मला जायचंय म्हणून जेवण करायला लागली मी. बघ पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतंय काय नाही नक्की सांगेन.